नमस्कार मंडळी मंडळी सुख समाधान आनंद आणि समृद्धीचा सण म्हणजे आपली दीपावली उत्सव। आणि मंडळी याच दिवाळीची सुरुवात होते ती म्हणजे वसुबारस या दिवसापासून। त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, दिवाळी आणि पाचवा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवा आणि त्यानंतरचा दिवस भाऊबीज हा असतो। म्हणजे आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे पहिल्या 2 दिवसांची दिवाळीची सुरुवात जिथून होते ते पहिले 2 दिवस म्हणजे वसुबारस आणि धनत्रयोदशी। मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये। मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विषयातील विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळतं। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊया वसुबारस आणि धनत्रयोदशी। या वर्षीचा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस हा या दिवशीचा आलेला आहे तो म्हणजे गुरुवार, तारीख असणार आहे 9 नोव्हेंबर आणि याच दिवशी एकादशी आणि द्वादशी या दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत। म्हणजे या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा संध्याकाळच्या समयास केली जाते, संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळण्याच्या आसपास। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला फार महत्त्व दिलेलं आहे, तिची पूजा या दिवशी केली जाते। असं मानलं जातं की समुद्र मंथनाच्या वेळी ज्या कामधेनू प्राप्त झाल्या त्यामध्ये 5 प्रकारच्या गायी होत्या आणि त्यातली नंदा या गायीची पूजा या दिवशी अनेक प्रकारच्या आपल्या मनोइच्छित कामना पूर्तीसाठी तसेच आपल्या मुलाबाळांच्या सुख समाधान कल्याण आणि सुदृढ आरोग्यासाठी ही पूजा करण्याचा प्रघात आहे। या दिवशी संध्याकाळी गायीची आणि तिच्या वासराची पूजा करतात, तिच्या पायावर पाणी घातलं जातं, तिला हळद कुंकू वाहिलं जातं, निरांजनाने ओवाळलं जातं, तिला स्पर्श करून नमस्कार केला जातो, फुलांचा हार घातला जातो, तिला प्रदक्षिणा केली जाते, तशीच पूजा तिच्या वासराची सुद्धा केली जाते। आता प्रत्यक्षात गायी नसल्यास काय बरं करायचं, ते एका पाटावर तांदळाने किंवा अगदी रांगोळीने गायी आणि वासरू यांची प्रतिमा काढून पूजा केली जाते। या दिवशी काही स्त्रिया तर दिवसभर उपवास सुद्धा करतात आणि हा उपवास संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि करडईची किंवा गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात। मूग आणि गव्हाचे पदार्थ या दिवशी खाल्ले जात नाहीत, पूर्ण दिवस वर्ज्य पाळले जातात। मंडळी आता आपण माहिती घेऊया ती म्हणजे धनत्रयोदशीची। या धनत्रयोदशीला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणतात। अश्विन कृष्ण त्रयोदशीला समुद्र मंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन प्रगट झाले आणि हे अमृत देवांना देऊन त्यांना अमर केलं आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभण्यासाठी आरोग्याची देवता म्हणजे प्रत्यक्ष धन्वंतरी देवता यांची पूजा केली जाते। तसेच मृत्यूची देवता यम याचीही पूजा याच दिवशी केली जाते। यावर्षी धनत्रयोदशी असणार आहे शुक्रवार 10 नोव्हेंबर या दिवशी। या दिवशी विशेष करून मंदिर, गोशाळा, नदीचा घाट, विहीर, तलाव, बाग बगीचे अशा ठिकाणी दिवे लावले जातात। तसेच गृहोपयोगी वस्तू आणि दागदागिने, आभूषणे, नवीन वस्त्र, मौल्यवान काही गोष्टींची खरेदी करण्याचा या दिवशी आवर्जून नियोजनबद्धता केली जाते। सोन्या चांदीच्या आभूषणांची खरेदी या दिवशी आवर्जून केली जाते। कार्तिक स्नानाचं महत्व, या दिवसाला खूप महत्व, या दिवसापासून स्नान सुरू जातं म्हणून प्रदोष कालात म्हणजे संध्याकाळच्या वेळेत नदीचा घाट, विहीर, तलाव, मंदिर इत्यादी ठिकाणी स्नान करून दिवा लावणं हे सौभाग्यकारक आणि भाग्यकारक समजलं जातं। या दिवशी संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घरात धनाची म्हणजेच दागदागिने, पैसा अडका तसेच आयुर्वेदिक औषधांचं पूजन केलं जातं। पूर्वेकडे तोंड करून किंवा देव्हाऱ्यासमोर बसून गोमूत्र शिंपडून जागा आधी स्वच्छ केली जाते। त्या जागेवर कुंकवाचे किंवा अष्टगंधाचे स्वस्तिक काढून पांढऱ्या शुभ्र किंवा लाल रंगाचं वस्त्र पाटावर अंथरून त्यावर धनाची पूजा मांडली जाते। तसेच धन्वंतरीचा फोटो असेल तर त्याचीही पूजा केली जाते। त्याला हळद कुंकू अक्षता सुगंधित फुलं वाहून अगदी साध्या पद्धतीने म्हणजे आपण जशी रोज नेहमी आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतो तशा पद्धतीने, ज्याला पंचोपचार पूजा असं म्हणतात, त्या पद्धतीने केली जाते। या पूजेसमोर गोलाकार ताटात 7 किंवा 11 प्रकारची धान्य ठेवून त्यांचीही पूजा केली जाते।
यावेळी धने आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच धन्वंतरी या देवतेचे ध्यान करून आपल्या सर्व कुटुंबियांना चांगल्या प्रकारचं आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करून ओम धन्वंतराय नमः हा जप कमीत कमी 108 वेळा केला जातो. तसेच या दिवशी धनाची देवता म्हणजेच कुबेराची सुद्धा पूजा केली जाते. 13 दिवे लावून त्या धनाची ओवाळून पूजा करतात. तसेच तिजोरीची सुद्धा या 13 दिव्यांनी ओवाळणी केली जाते. आणि कुबेराचा मंत्र आहे ओम वित्तेश्वराय नमः, ओम वित्तेश्वराय नमः. या मंत्राचं पठण करून आपल्या वास्तूमध्ये धनधान्याची समृद्धी, सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी, लक्ष्मी स्थिर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. नोकरी, धंदा, व्यवसाय यातून प्राप्त होणारे धन चिरकाल स्थिर व्हावे म्हणून कुबेराला प्रार्थना केली जाते. त्यानंतर या सर्व पूजेची आरती करून मंत्र पुष्पांजली वाहून साष्टांग नमस्कार केला जातो. तसेच यमदेवतेचे स्मरण करून दक्षिण दिशेला आवर्जून त्याच्या प्रित्यर्थ त्याचं स्मरण करून दिवा लावला जातो. यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य अधिपते धनधान्य समृद्धे मे देही दापय स्वाहा. यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य अधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. अतिशय सुंदर मंत्र म्हटला जातो. मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी, सगळ्या प्रकारची सुख उपभोगण्यासाठी, तर दत्त महाराजांची उपासना जीवनातील कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी, विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठीच आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर या मंत्रशास्त्राचा कार्यक्रम नृसिंहवाडी या ठिकाणी जानेवारी 2024 मध्ये 26, 27, 28 वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय प्रत्यक्ष नरसोबावाडीमध्ये. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य कार्यालयामध्ये आपण संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप करा, आम्हाला माहिती पाठवा म्हणून संपूर्ण माहिती पाठवली जाईल यात्रेची. प्रत्यक्ष संपर्क जर करणार असाल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8. आणि आमचा नंबर आहे कार्यालयाचा 9892156163. हा थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमीच दिलेला असतो. म्हणजे आजच्या या भागामध्ये आपण दिवाळीच्या या 2 तिथींची माहिती घेतली. पुढच्या भागामध्ये आपण नरक चतुर्दशी, दिवाळी या सणांची माहिती घेणार आहोत. लक्ष्मीपूजन कसं करायचं अवश्य जाऊन तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि या स्तोत्र आणि मंत्रांचा वापर कसा करावा या सगळ्यांची माहिती संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही आपल्याला मागवायचं असेल तर आमचा मगाचा नंबर 9892156163 या नंबरवरती फोन पे 331 रुपये करायचे. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सगळं आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं. भारतात आपण कुठेही असाल 7 ते 8 दिवसात, साधारणतः कधी कधी 10 दिवसही लागतात, ते 8 ते 10 दिवसामध्ये पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, त्याचप्रमाणे रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या आयुष सुखासाठी या दिवाळ सणाचं निमित्त साधून श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र आहेत. आपण व्हॉट्सअप करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. मंडळी, आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमच्याही घरात आनंद येऊ दे, तसाच इतरांच्याही येऊ दे. कळावे लोभ असावा. धन्यवाद.